आता येस. आता बरोबर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी सावित्री मुरगोड. मला ही लिंक सविता मॅडमनी दिली. माझे म्हणजे असे काय थोडे थोडे प्रॉब्लेम चालू होते. खरं मला ह्या शतायुषी फॅमिलीची अजिबात ओळख नव्हती. मी सविताला भेटायला सहज गेले होते मागच्या वर्षी, म्हणजे मे महिन्यामध्ये. तेव्हा मला सविताने सगळी माहिती दिली, माझं म्हणजे काट्यावर वजन चेक करून सगळी माहिती दिली 8 ऑर्गनचे. तेव्हा मला कळालं गेलं की मी माझ्या शरीरावर काय काम करायला पाहिजे, कारण छोटे छोटे प्रॉब्लेम हे चालूच होते माझे. काय झालं होतं, लॉकडाऊन मध्ये मला चिकनगुनिया झाला होता. चिकनगुनिया झाल्यापासून की नाही माझे हाडांचे पूर्ण प्रॉब्लेम चालू झाले होते. म्हणजे ताकदच कमी झाली होती, मला चालता येत नव्हतं, टाचदुखी होती, परत तळपाय भगभगत होते. मला 2 वर्षापूर्वी बीपी शूट झाली होती. बीपी शूट झाली तेव्हा माझा बीपी हाय झाला होता ना, तेव्हा माझा असं मेंदू आतून हल्ला होता असा. जेव्हा मी असं बाहेर वगैरे जात होते, गाडीवरनं जात होते, तेव्हा माझा मेंदू हलत होता आतून. मला असं धरून जावं लागत होतं. एक हात गाडीला धरायला लागायचा की आणि एक हात डोकीला धरायला लागायचा. तेव्हा म्हणजे असं खूपच त्रास व्हायचा. परत मी सविताला विचारलं ह्याच्याबद्दल, मग तिने मला सांगितली की म्हणजे ब्रेन हेल्थ घे म्हणून. मग त्याच्यानंतर मी ते चालू केलं. ते चालू केल्यानंतर माझा बीपी सुद्धा कमी झाला, परत माझा ब्रेन सुद्धा एकदम छान म्हणजे सेट झाला. असं म्हणजे आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे, बिलकुल हालत नाही आहे. आणि माझे तळपाय आणि टाचा जेव्हा दुखत होते ना, तेव्हा मला असं चालता येत नव्हतं, 4 पावलं सुद्धा चालता येत नव्हतं. ते सुद्धा अगदी व्यवस्थित झाले आणि माझी स्किन सुद्धा आता छान झालेली आहे. परत मला वरचेवर चक्कर येत होती, चक्कर सुद्धा यायची कमी झाली. आणि माझी डॉक्टरनी बीपीची गोळी आहे ना, 1-2 म्हणजे मी फ्युएल चालू केल्यापासून 2 ते 2.5 महिन्यात माझी डॉक्टरनी एक 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 म्हणजे अशी एक नाही, एकच चालू होती. पहिल्यांदा अर्धा केली, नंतर पाव केली, नंतर पूर्ण बंद केली डॉक्टरनी माझी गोळी. तरी सुद्धा मी 2 महिने ते असं चेकअपच करत होते माझा बीपी. पण डॉक्टर म्हटले की आता काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही न घेतलं तरी चालते. आणि खूप छान माहिती मिळते मला रोज. आणि माझा माइंडसेट माझं म्हणजे जेव्हा माझी तब्येत खराब होत होती ना, तेव्हापासून माझा माइंडसेट पण एकदम निगेटिव्ह विचार येणार डोक्यामध्ये. आणि मी रोज हे एक 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 रोज वेगवेगळे टॉपिक जसे ऐकत गेले ना, माझं इतकं छान वाटायला लागलंय, पॉझिटिव्ह विचार यायला लागले. खूप मस्त. खूप शतायुषी फॅमिलीचे खूप आभारी आहे, सविता ताईचे सगळ्यांचेच मी आभारी आहे. खूप छान वाटतंय मला आता. येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण. सावित्री ताईंचं ना व्यक्तिमत्व खूप भारी आहे, एकदम कूल, शांत. निगेटिव्हिटी आता आम्हाला कुठं दिसत नाही बरं का, असेल तर माहिती नाही. जेव्हा प्रॉब्लेम असतात ना, त्यावेळेला मन जे चिंतत ते वैरीनं चिंती, तसं आपल्याला ना इतके निगेटिव्ह थॉट्स येत असतात. खूप लोकांना वाटतं माझं मी निगेटिव्ह आहे, मी निगेटिव्ह आहे. चेक करायला पाहिजे आपल्यात काय कमी आहे, स्वतःला काय पाहिजे ते नाही भेटत आहे. आणि म्हणून आपल्याकडं सगळंच निगेटिव्ह, दुनिया सगळी निगेटिव्ह वाटायला लागतात. कारण का की गरजा छोट्या असू शकतात, मोठ्या असू शकतात, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत ही पॉझिटिव्हिटी येत नाही. तुम्हाला काय वाटतं, सावित्रीताईंच्या लाईफ मध्ये काहीतरी असं छूमंतर झालं नाही? त्यांची हेल्थ चांगली झाली, त्यांचे डोकीत विचार चांगले यायला लागले. कारण जोपर्यंत आरोग्य चांगलं राहत नाही ना, तोपर्यंत डोकीत विचार चांगले येतच नाहीत. आणि हे न आल्यामुळं त्यांना जे छोटे मोठे चॅलेंज होते ना, आज आपण एक नवीनच प्रॉब्लेम ऐकला ना, हे मेंदू हलत होताचा. काय माहिती कसं काय डॉक्टरांना एक्सप्लेन करणार की मेंदू हलत होता, एक हात धरायला लागायचं, बरोबर आहे, होतं, सांगता येत नाही आपल्याला. आपल्याला काय सांगायला लागलो हे समोरच्याला कळत पण नाही. असे प्रॉब्लेम्स आपल्याला होत असतात. आणि आपल्याला मग बाकीच्याला वाटत असतं हे काहीतरीच सांगते. असं नसतं, काही ना काही होत असतं. काही ना काही छोटे मोठे व्हायब्रेशन सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करत असतात. आणि ते पण थांबलं. कारण का की ज्या मसलला जे पाहिजे ते त्यांनी रेग्युलर घ्यायला लागलं. विचारांचा कल्लोळ डोकीतला सगळा कमी करायला लागला, हार्ड डिस्क रिकामी व्हायला लागली. आणि म्हणून खूप भारी फिलिंग आहे. ओके, चलो जोरदार क्लॅप करू आपण सावित्रीताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत मुंबईला. कारण आम्ही जेव्हा स्टार्ट केलं ना, म्हणजे आम्ही ऑनलाईन वर आलो. ऑनलाईन वर आलेल्याच पहिला स्टार्टिंग पिरियड मधलं हे व्यक्तिमत्व आहे. एकदम एनर्जेटिक, स्वतःवर एवढे भारी काम करायला लागल्या. स्वतःवर भारी काम करून 35 वर्षाचा डायबेटीस
साडे 1400 का काहीतरी, मला सगळं पाठ आहे म्हणून सांगते मी. 1450 1500 mg गोळ्या बंद झाल्या. वयाच्या मानाने थोडंफार चालू ठेवला असेल डॉक्टरनी, मला आता माहिती नाही आताची कंडिशन, कारण मध्ये बंद पण पूर्ण बंद केलेल्या, अधे मध्ये कधीतरीच घेत होत्या. पण मला एक तुम्हाला काय सांगायचं माहितीये का, रोज तरी आपली सकाळ एकावर 100 फ्री आपण ऐकायला लागलोय, ते त्यांचं घोषवाक्य आहे. पण हे सगळं ऐकता ऐकताना सगळ्यात भारी काय आहे माहितीये का, त्यांनी जो वर्कआउट करायचे ना, त्या वर्कआउटचा व्हिडिओ होता. जिन्यांची चढ उतार, ते वर्कआउटचा व्हिडिओ, ते बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं, 70तली व्यक्ती एवढं क्लास पैकी चढ उतार करते, एवढं क्लास स्वतःवर काम करायला लागल्या, तर मग बाकी सगळ्यांनी किती करायला पाहिजे? म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांनी. त्यामुळे आज तुम्ही पण इन्स्पायर होऊ शकता, कारण त्यांनी स्वतःवर जे काम केलंय, स्वतःचा डायबिटीसला घालवलंय, नुसता डायबिटीस नाही, काय 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 बदल झालाय बघा. आणि खूप भारी वाटतंय त्यांना भेटल्यानंतर. तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी बर्थडे ज्या दिवशी असेल ना, त्यावेळेला त्यांच्याकडे ऐकल्यानंतर लय भारी वाटतं. कारण ते का भारी वाटतं माहितीये का, तिथं आशीर्वाद आहेत, त्यांचं वय आहे, त्यांनी खूप पावसाळे खाल्लेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत होत आहेत. ओके, जाऊ मीच लई त्यांच्याबद्दल बोलायला नको, त्यांनी काय बोलणार. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण परमास्ताईंसाठी. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपली 27वी फॅमिली. एनर्जी ड्रिंक घ्या, तंदुरुस्त राहा, हे वाक्य आमचं. नमस्कार, मी पद्मजा परमाज, मुंबई कोल्हापूर इथून आहे. आता चेंबूरला असतो आम्ही. माझं वय आहे आता 76. मी आता जवळजवळ 5-6 वर्ष झाली. जुलै महिन्याला 6 वर्ष पूर्ण होतात ह्याला जॉईन होऊन. माझं साखर होती आणि वजन पण होतं, 75 किलो वजन होतं. तर मला जवळजवळ 1400च्या गोळ्या होत्या, 2 वेळा घेत होते मी. आता माझ्या सगळ्या बंद झाल्यात, डॉक्टरनेच बंद केल्या मला. आणि हे जॉईन केल्या केल्या मला 3 महिन्यातच इंच इंच कमी व्हायला लागलं. म्हटलं अरे हरकत नाही. आणि हे दिलं मला अरुणा पाटील, ही आता नाही आहे ती ह्याच्यात आपल्या ग्रुपमध्ये, पण थँक्स टू हर. तर ताईंना तेच म्हणतं की आम्ही पहिला का नाही मिळालं आम्हाला, हे असं वाईट वाटतं. तर आता हे जे दिसतं हे सौंदर्य सगळं त्या ह्या 27वी फॅमिलीला खरंच थँक्यू. आणि जे कोचेस आहेत आमचे, ह्या मॅडम आहेत, अनिल दादा आहेत, शेट्टे सर तर हॅमरिंगच करतात. तर त्या गोळ्या माझ्या डॉक्टरनेच बंद केल्या. 3 महिन्यातच माझं रिझल्ट यायला लागला. वर्षभरात माझ्या गोळ्या बंद झाल्या, डॉक्टरनेच बंद केल्या. पण मी आपली 250 ते घ्या म्हणाले, म्हणजे जवळजवळ 6 महिन्यांनी. 2 माझं 1000 ml ची गोळी होती, ती अर्धा घ्या म्हणून सुरू केले. नंतर हळूहळू त्यांनी स्वतःच बंद केलं, स्वतःच बंद केलं. तर त्यामुळं मला आता आनंद आहे. आणि बीपीची गोळी सुद्धा माझी अर्धा बंद झाली, अर्धा. 40 हे होतं ते, तर ती अर्धा मी आता घेते. ती पण कधी तर घेते 8 दिवसात वगैरे. मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांनी, की तुम्ही असं करा, 8 दिवस घ्या, बंद करा आणि मग शुगर टेस्ट करा, मग हळूहळू आपण बघूया म्हणून. तर तसं केलं तर तो माझा रिझल्ट छान आला. आणि ह्या पाठीमाग सगळं कोचेस, म्हणजे कोच आमचे सुमेश सरांचे खरंच थँक्यू. प्रत्येक वेळेला म्हणजे सांगतात. आणि आता मध्ये नव्हते तर आम्ही म्हणत होतो अरे पाणी कधी प्यायचंय, 1 तासभराने प्यायचं असं. म्हणजे हे आता बघा, मी 2-3 महिने मला जरा ह्याच गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आहे, त्यामुळे जरा नाही आहे, मी ह्याच्यात जरा करत नाहीये. पण आता हळूहळू सुरू केले. तर हे सगळं करायला वजन कमी झाल्यावर खरंच साखर माझी गेली. आणि हे कशामुळं, हे व्यायाम आणि हे एनर्जी ड्रिंक, ह्याच्यावर मी खूप प्रेम करते. आय लव्ह दिस एनर्जी ड्रिंकवर. म्हणजे कोरोनामध्ये कोरोना झाला आम्हाला, तरी मी औषधं न घेता ह्याच्यावरतीच राहिली. मी घेतले थोडं औषधं, डोलो वगैरे, पण ह्याच्यामुळं मला खूप त्याचा फरक पडला. आणि मी आता 76 वर्ष वय आहे माझं. हे सगळं दिलं आतापर्यंत. मला वाटतं ह्याच्या पुढं आयुष्य हे सगळं, याला 27 मी कधी सोडणार नाहीये. एनर्जी ड्रिंक घेत होतो आम्ही, हे जे घेतो हे आपलं पीपी प्रोटीन, ते तर इतकं छान आहे. त्याच्यामध्ये खरंच माझ्या पायात वगैरे, नाही तर असा हात जात नव्हता वरती. आता ते सगळं करायला लागले.
आणि जरा हे व्यायाम केलं, ह्याच्याबरोबर व्यायाम तुम्ही केला तरच तुम्हाला ते त्याचा अनुभव छान येतो. तर हे घ्या, ह्याला खूपच महत्व आहे. आणि आम्ही ह्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये परमास्त आम्ही खरंच एकूण किती किलो वजन कमी केलं? हा 75 होतं माझं. ते आता हा. मी आता जरा वाढले सोडा, आता 2-3 महिन्यात नाही, तरी मी 60 होते. आता म्हणजे कमी जरा आहे, वाढले. पण आम्हाला असं माहिती आहे कसं कमी करायचं आणि कसं वाढवलेलं कसं कमी करायचं हे पण ह्या फॅमिलीने शिकवलं. त्यामुळं मी एकदम बिनधास्त आहे बघा. येस. 76 थँक्यू. वयामध्ये एवढं जोरदार क्लॅपिंग करू आपण परमास्ताईंसाठी. 76 वयामध्ये एवढं रिलॅक्स असणं, कारण उरलेली 24 वर्ष खूप क्वालिटी घालवायची आहेत. कारण त्याच्यासाठी सुरुवात आपण स्वतः करावी लागते. असंच काही नाही मिळत. एवढ्या ह्याच्यामध्ये किती एक्सेल वरून एल वर आल्यावर किती भारी वाटत असणार आहे. कारण त्या आल्या ट्रिपल मस्त. हा. डबल एक्सेल असायचे. माझी मुलं म्हणायची, मम्मा हे नाही ना सूट होत ग, असं म्हणायचे ते. म्हणून आता म्हणतात, मम्मा छान छान, म्हणजे असं कीप इट युअर सेल्फ, कशी आहेस तशी आहेस, छान हसत राहा. आय एम येस. ऑलवेज हॅपी. आणि असं म्हणजे पिकनिकला वगैरे मला गंमत एक सांगायची, म्हणजे सगळ्यांना माहिती असं नवीन असते लोक, म्हणून आम्ही येत नाही, हात रेस करत नाही ह्यासाठी की बाबा त्या लोकांना हे म्हणजे मिळू दे चान्स, म्हणून आम्ही हात हे नवीन करत नाही लोकांना आता. चान्स मिळू दे, हा पण कधी मिळू द्या कधी कधी. जुने तर सोनं असतं. हा येस येस. जुन्या लोकांनी पण सांगायला ओल्ड इज लागतं. गोल्ड. हा. हा. तर आम्ही कोल्हापूरला आमचं घर आहे, तिथं आम्ही गेलो होतो, माझे मिस्टर आणि मी, आणि गाडी पार्क करून आम्ही स्कूटरवर हिंडायचो. तर एका ह्याला, म्हणजे हे कधी म्हणजे जॉईन झाल्यानंतर वर्षाची गोष्ट आहे. तर आम्ही उभे होतो सिग्नलला. तर ह्यांचे एक मित्र कोणतरी भेटले. ते म्हणाले की अरे कुमार, असं ह्यांना विजय कुमार नाव आहे, पण कुमारांना नाव म्हणतात. तर मी म्हटलं हे बोलतात तर मी कशाला बसू, म्हणून उतरले. तर आमचे हिरो पुढं सुरू झालं तर सिग्नल निघून गेले. तर म्हणतात हे कुठे गेली शोधतात, फोन करतो तू उचलत नाही. आणि असं म्हणजे ते कोल्हापूरची भाषा आहे, च्या आईला कुठे गेली ही. मी ऐकलं ते का माझं उचलले त्यांनी. पण ते म्हणाले अगं एवढं वजन कमी झालंय तुम्हाला कळलंच नाही. राग आला होता मला असा, म्हणजे शिव्या देतात आणि मला सोडून गेलेत म्हणून वजन कमी झाले. म्हणजे त्यांना कळलंच नाही, म्हणजे एवढी हलकी झाली होती मी, म्हणजे 15 किलो वजन म्हणजे काही कमी नाहीये त्या ह्याच्यात, या वयात म्हणा. तर ते म्हणलं माझा तो म्हणजे जो राग होता तो एकदम शांत झाला. ते म्हटलं आता हो, वजन कारण कमी हलकं झालंय. झालं, एवढं गाडीवरचा भार कमी झाला, हे का सगळं कळलंच नाही. ऐकल्यानंतर. हा. तर भारी आहे की नाही? एक हो. हे की त्यांनी पण, दादा पण किती भारी बघा, केवढं भारी मॅनेज केलं, स्वतः विसरून गेलेलं. ओके. चलो, या वयामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहणार, याच्यामध्ये होतं अनावधानानं पण. पण किती हम्म. भारी टाइम साधली त्यांनी, की वजन कमी झाल्यामुळं कळलंच नाही बायको गाडीवर हा नाही तेच. ते, असं. भारी. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत परमास्ताईंसाठी, आणि आता आपण थँक्यू जाणार आहोत थँक्यू. आजचा आपली आपला. शतायुषी फॅमिली रिअली 100 वर्ष मी राहणार आहे बघा, या शतायुषी येस, फॅमिलीवर राहणार आहे. 100%. हा, तुम्ही सुद्धा येस. ऐका आणि असं राहा. खूप आनंद वाटतो. परवाच आपलं हे आता कधी आहे, मे महिन्यात जॉईन होईल कोल्हापूर, आपलं मुंबईत. हो, 23 हा. तारीख, मे 23. हा. कमिंग येस. कमिंग ओके. चलो, जोरदार क्लॅप करू आपण परमास्ताईंसाठी, आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. शुक्रवार म्हटलं की खूप भारी वाटतं. का भारी वाटतं? डॉक्टरांना भेटायला भारी वाटत नाही. फुकटमध्ये नॉलेज घ्यायला भारी वाटतं. डॉक्टरांना भेटायला किती लोकांना आवडतं? आवडत नाही आपल्याला. पण आपले डॉक्टर सगळे भारी आहेत.